हॅलो ट्रेडर्स, मनी ग्रोथ ट्रेडिंग हब यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहे तो पोस्ट मार्केट अनालिसिस म्हणजे 28 जूनला मार्केटमध्ये म्हणजे निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जो 27 तारखेला व्हिडिओ बनवला होता 28 तारखेच्या लेवलसाठी, त्यामध्ये आपण क्लिअर सांगितलं होतं की मार्केटमध्ये काय आहे, आपल्याला कॉल साईडला वर्क करायचं नाही, मार्केटमध्ये काय होणार आहे तर प्रॉफिट बुकिंग येणार आहे. आणि ग्लोबली सेंटिमेंट पॉझिटिव्ह असल्यामुळे मार्केट काय करणार आहे, थोडंसं पॉझिटिव्ह ओपन होऊन अप साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण अप साईडची पहिली लेवल दिली होती 24,160, ह्याच्यावर आपण लेवल दिली होती का मित्रांनो? तर नाही, कारण मार्केटची रेंज कुठपर्यंत होती 24,180 ते 24,200 इथपर्यंतच मार्केटची अपसाईडची मुवमेंट पॉसिबल होती. त्यामुळे आपण 24,160 ही अपसाईडला लेवल दिली होती. आता मार्केट ओपन होताना काय झालं होतं मित्रांनो, आपली एक लेवल होती 24,080, ह्या लेवलला मार्केट ओपन झालं होतं. मार्केटनं थोडासा डिप देण्याचा प्रयत्न केला आणि मार्केट परत काय झालं होतं, बाउन्स झालं होतं. जर तुम्ही रिस्की ट्रेडर असाल तर तुम्ही काय केलं असतं, या ठिकाणी तुम्ही अपसाईडची मुवमेंट कॅच करू शकला असता. 24,080 ते 24,160 म्हणजे जवळपास 80 पॉईंटची मुवमेंट तुम्ही कॅच करू शकला असता. परंतु मार्केटचा सेटअप कसा होता मित्रांनो, प्रॉफिट बुकिंगचा. त्यामुळं मार्केटनं काय केलं, ह्या रेजिस्टन्स लेवल पासून आपल्याला परत डिप दिली होती 24,080 या लेवल पर्यंत. आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 24,080 ही जर लेवल ब्रेकडाऊन करत असेल मार्केट, तर आपल्याला पहिली सपोर्ट लेवल कोणती असणार आहे, 24,020. मार्केटनं एक्झॅक्ट आपल्याला मित्रांनो 24,020 या लेवल पर्यंत मुवमेंट दिलेली आहे. आणि मार्केट परत म्हणजे निफ्टी 24,020 पासून परत 24,140 पर्यंत आपल्याला अपसाईडला बाउन्स झालेली दिसत आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपण ज्या लेवल मेन्शन करतो त्या किती परफेक्ट वर्क होतात हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. त्यानंतर मार्केटला 24,150 या लेवलला काय होता मित्रांनो, कॉल रायटर जास्त होता. म्हणजे मार्केटमध्ये या ठिकाणी काय होता, रेजिस्टन्स हेवी होता. त्यामुळे मार्केटमध्ये पुन्हा फॉल आला होता. आणि 24,020 या लेवलला जर मार्केट ब्रेक करत असेल तर आपण एक सांगितलं होतं की 23,975 ते 23,980, 23,970 ही काय आपल्यासाठी एक स्मॉल सपोर्ट लेवल आहे. आणि मार्केट एक्झॅक्ट त्या लेवलला काय केलेलं आहे, होल्ड झालेलं आहे. 23,985 आसपास आपल्याला लो भेटलेला आहे. मार्केट त्या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग होताना दिसत आहे. मित्रांनो, ह्या लेवल्स आपण ज्या आदल्या दिवशी मेन्शन करतो मार्केटमध्ये मुवमेंट व्हायच्या अगोदर, ह्या कशाच्या बेसवर आपण लेवल्स काढतो, तर प्राइस ऍक्शन SR थेरी ह्या बेसवर आपण ह्या लेवल्स ड्रॉ करत असतो. लेवल्स आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. परंतु परफेक्ट एंट्री कोणत्या लेवलला घ्यायची, कोणत्या कॅन्डल घ्यायची, त्यावेळी कोणता डाटा बघणं गरजेचं आहे, ऑप्शन चेन कशा प्रकारे अनालिसिस करायची, ट्रेंड कसा ओळखायचा, यासाठी तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी आपला ऑप्शन स्ट्रॅटेजी कोर्स हा एकमेव पर्याय आहे. जो मोस्ट पॉवरफुल ऑप्शनचा कोर्स आहे तो तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमची ऑप्शन ट्रेडिंग मधली अक्युरेसी 100% वाढू शकते. व्हिडिओ आवडला असेल, अनालिसिस आवडला असेल, आपल्या लेवल जर मार्केटमध्ये वर्क होत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.